आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। 9 मार्चला ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागनिहाय मेळावे सुरू होणार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याचं आयोजन। विक्रोळीमध्ये पहिला मेळावा, ठाकरे मार्गदर्शन करणार। नाशिकच्या कुंभमेळ्याबाबत उद्या मुंबईत बैठक। कुंभमेळ्याला मोठी गर्दी होणार। मेळाव्याची तयारी देखील सुरू। मंत्री गिरीश महाजन यांची माहिती। मंत्रालयामध्ये धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांविरोधात पत्रकार आक्रमक। धक्काबुक्कीचा निषेध करण्यासाठी पत्रकारांचं मंत्रालयामध्ये ठिय्या आंदोलन। उपमुख्यमंत्री शिंदेंनी पत्रकारांची भेट घेतली। IPL आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये 12 वर्षापासून फरार असलेल्या ललित मोदीकडे वानुआतू देशाचं नागरिकत्व। ललितच्या नवीन पासपोर्टची प्रत TV9च्या हाती। वानुआतू हा दक्षिण प्रशांत महासागरामधील एक लहान बेट असलेला देश। GBS बाधितांचा आकडा वाढताच नागपूरमध्ये 2 नव्या रुग्णांची नोंद। राज्यातील एकूण रुग्णसंख्या आता 218 वर। आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या बाजारामध्ये हापूस आंबा दाखल। अजूनही सर्वच सामान्यांच्या खिशाला आंब्याची किंमत न परवडणारी। 1600 ते 2200 रुपये डझन अशी आंब्याची किंमत। तुळजाभवानी मंदिराच्या पुनर्बांधणीला पुजाऱ्यांचा विरोध। स्ट्रक्चरल रिपोर्ट बदलून केंद्राच्या पुरातत्व खात्याकडून सल्ला घेण्याची मागणी। तडे गेलेल्या शिळा बदलून मुख्य शिखर न पाडण्याची भूमिका। तुळजापूरमधील ड्रग्ज प्रकरणी तक्रारदारांना पोलिसांची नोटीस। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याबाबत पोलिसांच्या सूचना। ड्रग्ज प्रकरणी आतापर्यंत एका महिलेसह 4 जणांना अटक। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करा। कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्या। शेतकरी नेते राजू शेट्टी यांची मागणी। अन्यथा स्वाभिमानी लासलगाव कृषी मंत्र्यांच्या दारामध्ये आंदोलन करणार। शेट्टी यांचा इशारा।